नमस्कार. अनंत दामोदर आठवल्यांचा मनोबोध म्हणजे श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकावरील प्रवचने आपण वाचतो आहोत. आज आपण 110 ते 112 श्लोक निवडले आहेत. 110वा श्लोक. तुटेवाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटेवाद संवाद तो हितकारी. जिथे वाद मिटतो तो संवाद, निर्णय लागतो, सत्य उमजते, म्हणणे पटते, आचरणात आणण्यासारखी गोष्ट असेल तर तसे वागण्याचा प्रयत्न करा असं वाटतो, केला जातो. असे जिथे घडते तो संवाद. पण असे होत नाही, कारण अहंभाव, अहंकार हा सुखसंवादातला मुख्य अडथळा आहे. न पटण्याची मुख्यतः 2 कारणे असतात. पहिले कारण अज्ञान आणि दुसरे कारण अहंकार. पहिले कारण सर्वसामान्य आहे, दुसरे कारण मुख्यतः विद्वानांच्या आश्रयाने राहते. एका चर्चेसाठी 2 प्रतिष्ठितांना आमंत्रण होते. त्यातले एक थोडे आधी आले. आता दुसरे आले तर त्यांच्या स्वागताकरता मला उठून उभे राहावे लागेल हीच आपत्ती पहिल्याला वाटली. त्यांनी तसे स्पष्ट बोलूनही दाखवले. अशा अहंकारी भूमिकेतून निर्माण झालेली चर्चा निर्णयाला कशी येणार? अज्ञानी माणसाजवळही अहंकार नसतो असे नाही. आपल्या बुद्धीची शक्ती किती, आपला अनुभव केवढा, आपला अभ्यास वाचन काय आहे यातले काहीच विचारात न घेता माणूस ताडकन हे मला पटत नाही असे म्हणतो. का पटत नाही त्याची मीमांसाही तो करू शकत नाही, कारण अज्ञानामुळे ते सामर्थ्यच त्याच्याजवळ नसते. विद्वानांचा अहंकार अधिक उग्र असतो. गेल्या 10,000 वर्षात कोणाला जे कळले नाही ते मला उमगले आहे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे असे म्हणणे हे उर्मट अहंकाराचे द्योतक आहे. अहंकारामुळे वादातही विकृती निर्माण होते. मग आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी फसवी उदाहरणे दिली जातात, खोटे पुरावे दाखवण्यात येतात. बोलणारा बहुश्रुत असला, शरीराची ढब छाप पडणारी असली, वक्तृत्व प्रभावी असले की कोणतेही मत काही वेळा तरी भारावून गेलेल्या श्रोत्याच्या गळी उतरवता येते. पण हितकारक सत्य तेव्हाही दूरच राहते. स्वार्थासाठी ज्यांना आपल्या मताचा प्रचार करायचा आहे त्यांना ही साधने उपयोगी पडत असली तरी त्यामुळे साधकाची हानी होते. त्याने जागरूक राहून आपल्या कल्याणासाठी हितकर संवाद कोणता हे ओळखले पाहिजे. 111वा श्लोक. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे. हिताकारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हित हेच सत्य आहे. हिताकरता सत्याचा शोध घेतलाच पाहिजे. हित आणि सत्य हे एकाच नाण्याचे 2 पृष्ठभाग आहेत. यथार्थपणे सत्य असलेल्या वस्तुस्थितीचा प्रामाणिकपणे स्वीकार केला की त्याचा परिणाम हितसाधनात होतो. आपल्याला आपल्या अडचणींमुळे, बुद्धीच्या दौर्बल्यामुळे, अनुभवाच्या तोटकेपणामुळे कधी सत्याचे तर कधी हिताचे तर कधी दोन्हीचेही वास्तव स्वरूप कळत नाही. आपल्याला जे योग्य वाटते त्याला आपण सत्य म्हणतो, पण या योग्याचा निर्णय देणारी बुद्धी रजोगुणाने तमोगुणाने व्यापलेली नाही ना हे पाहिलेले नसते. ज्याच्या डोळ्याला रंग नेमका कोणता हे ओळखण्याचे सामर्थ्य नाही त्याने चित्राचे सौंदर्य आणि रंगसंगती यावर मत द्यावे, किंवा ज्याला सुरेलपणा ही काय वस्तू आहे हे ऐकूनही माहीत नसते त्याने सतारीच्या किंवा तंबोऱ्याच्या तारा जुळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जसे होते तसेच राजस तामस बुद्धीने सत्य ठरवून गेल्यास होते. विषयलोलूप इंद्रियांचा दास असलेला माणूस त्याला त्या वेळी सुखावं वाटणाऱ्या वस्तूला हितकर समजू लागला तर योग्य ठरेल का? म्हणून सत्य काय याच्याविषयी पुष्कळ ऐकले पाहिजे. थोर तत्ववेत्ते, निस्पृह महात्मे, जगत कल्याणासाठी अवतरलेले सत्पुरुष जनहितासाठी सत्याचे प्रतिपादन करत असतात. हिताकरताच ते सत्य बोलत असतात. त्यांचे बोलणे सत्य आणि हितकारकच असते. आपण आपल्या हितासाठी सत्याची ही प्रतिपादने नीट शोधून पाहिली पाहिजेत. अमुक एक जण सांगतो म्हणून ते खरे मानावे असे कुणीच सांगत नाही. एखाद्याचा स्वतःच्या निर्णायक बुद्धीवर पूर्ण विश्वास असेल तर त्याने अगदी शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर यांचेही सांगणे अमान्य केले तरी चालेल. पण तो निर्णय प्रामाणिकपणे त्याचा स्वतःचा असला पाहिजे आणि अभ्यासपूर्वक पूर्ण विचार करून तो घेतला असला पाहिजे. पण कुणीतरी प्रभावी व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व असलेला एखादा भगवान सांगतो
किंवा वशिल्याने नेमला गेलेला एखाद्या विद्यापीठाचा विभाग प्रमुख सांगतो, पुष्कळ खप असलेल्या वृत्तपत्राचा संपादक सांगतो, लटपटी खटपटीने अखिल भारतीय परिषदेचा अध्यक्ष झालेला साहित्यिक सांगतो, किंवा प्रसिद्धीच्या मागे लागलेला आणि नाना प्रकाराने खुर्चीला चिकटून राहिलेला पुढारी सांगतो, हे मला बरे वाटते, मी मानतो, असे मात्र असता कामा नये. मार्क्स आणि फ्राईड हे अलीकडच्या काळात मोठे विचारवंत होऊन गेले. बुद्धिमंतांच्या वैचारिक जगतात त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला. ललित वाङ्मयाचे कलाक्षेत्रही त्यांच्या सिद्धांताने प्रभावित झाले आहे आणि कलेकरता कलावादीही कळून न कळून त्या विचाराचे प्रचारक बनले. आणि असे असतानाही 50-52 वर्षात मार्क्स आणि फ्राईडचे अनेक सिद्धांत असत्य ठरले, कालबाह्य ठरले, अपूर्ण ठरले. मार्क्सवाद्यांनाही मार्क्सला गुंडाळून ठेवून वाटचाल करावी लागली. फ्रॉइडच्या प्रत्यक्ष शिष्यानेच आपल्या गुरुची विधाने खोडून काढली. ख्यातनाम विचारवंतांच्या बाबतीत जर हे असे होते, तर मग वर उल्लेखलेल्या अनेक स्वयंभू पुढाऱ्यांच्या शब्दावर विश्वासून श्री ज्ञानेश्वरांसारख्या थोर महात्म्यांच्या वचनांना अप्रमाण मानणे योग्य नाही. हिताचे तर नाहीच हे लक्षात घेतले पाहिजे. समर्थ हिताकरता सर्व शोधून पाहावे असे म्हणतात. तसे शोधून पाहिले म्हणजे शंकराचार्य, ज्ञानेश्वरादी महात्मे किती थोर आहेत ते कळेल. त्यांच्या चरणावर मस्तकच ठेवले पाहिजे असे मी म्हणणाऱ्या प्रज्ञावंतांनाही वाटेल. शोधून पाहणे हिताकरता असेल तर हेच घडेल. नीट शोध घेणाऱ्या प्रज्ञावंतांना हे लक्षात येईल की उपनिषदातील द्रष्टे ऋषी, शंकराचार्यादी तत्ववेत्ते, ज्ञानेश्वरादी महात्मे, तुकाराम रामदासांसारखे जगत कल्याणासाठी तळमळणारे सत्पुरुष हे जे सांगतात ते सत्य आहे आणि हिताचे आहे. त्याच्या विरुद्ध जो कोणी सांगतो तो पाखंडी आहे. त्यांचे हे लोकांना फसवणारे बंड मोडून काढलेच पाहिजे. हे पाखंडी मोठे धूर्त असतात. आपला स्वार्थ साधायचा तर कसे वागले पाहिजे हे त्यांना चांगले कळते आणि त्यामुळे जुन्या तत्ववेत्यांच्या विचारांची उसनवारी करत त्यांच्या माध्यमातून आपली पाखंडी मते ते लोकांच्या गळी उतरवत असतात. निवड करण्याची बुद्धी नसलेले किंवा व्यापक अभ्यासाचे साधन नसलेले तथाकथित बुद्धिवादीही ही भेसळ कौतुकाने स्वीकारतात. पाखंड्यांचे बंड माजते ते त्यामुळे. निष्ठुरपणे ते मोडून काढले पाहिजे. कडक शब्दांनी त्यांचा निषेध केला पाहिजे. पुराव्यानिशी त्यांचे खंडन केले पाहिजे. जाऊ द्या की म्हणून उपेक्षा करणे, कुठे या वाचाळांच्या तोंडाला लागा म्हणून आळस करणे हे शोभणारे नाही. उद्धटासी उद्धट आणि खटनटासी खटनट झालेच पाहिजे. वैयक्तिक आणि सामाजिक हिताकरता त्यांचीही फार आवश्यकता आहे. ज्याला ज्याला म्हणून काही कळते त्या प्रत्येकाने हे कर्तव्य आहे म्हणून समर्थ स्पष्टपणे आदेश देत आहेत की हिताकारणे बंड पाषांड वारी. एखाद्या लहानशा चोपड्याला शासकीय पारितोषिक मिळालेला कोणी सामान्य साहित्यिक असेल किंवा लोकांना भुलवून त्या लोकप्रियतेच्या बळावर स्वतःला भगवान म्हणून घेणारा कोणी थोर व्यक्ती असेल, त्याच्या सांगण्यातील असत्य, त्याच्या बोलण्यातील पाखंड मोडून काढलेच पाहिजे. त्याच्यासाठी तीक्ष्ण शब्दांची शस्त्रे पाजळून सज्ज असले पाहिजे. परमार्थ सिद्धीचे बीज असलेल्या नामस्मरणासारख्या पवित्र सोज्वळ साधनांचा पुरस्कार केलाच पाहिजे. सौजन्याचे आणि सात्विकतेचे मुकुटमणी असलेले ज्ञानेश्वर रायाही येरवी प्राप्ते मतांतरे ठातांबुनी अंग बरे बोली जैल ते नसरे तुम्हापासी असेच म्हणतात. भ्रांत मताचे खंडन आवश्यक आहे असे त्या आईपेक्षाही वत्सल हृदय असलेल्या महापुरुषाला वाटते. शुद्ध प्रमेयाभोवतीचे शंकाकुशंकाचे गदळ काढून टाकलेच पाहिजे. पाण्यावरील शेवाळ दूर करणे हे जसे आवश्यक असल्याने कष्टाचे मानता कामा नये, तसेच पाखंडाने माजवलेले बंड दूर करण्यासंबंधीही मानले पाहिजे. या वादाने पाखंडी सुधारण्याची शक्यता नाही, तशी अपेक्षाही नाही. पण त्यांच्या बोलण्याच्या प्रभावामुळे सामान्यांचा जो बुद्धिभेद झालेला असतो तो नाहीसा होऊ शकतो. म्हणून हा वादही शेवटी हितकारी संवादच ठरतो. तोही आवश्यक तिथे केला पाहिजे. पुढचा श्लोक 112. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला, कुठे संशयो वाद हा दंबधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. अगदी वाल्मिकी व्यास यांच्यापासून ते ज्ञानेश्वर तुकाराम रामदास यांच्यापर्यंत
किंवा त्यानंतरही झालेल्या रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, स्वरूपानंद, दासगणू महाराज यांच्यापर्यंत अनेक थोरा मोठ्यांनी चांगले काय, हिताचे काय ते सांगितले. तर्ककर्कश बौद्धिक वाद करून सांगितले किंवा काव्यरसाने ओथंबलेल्या मधुर रसाळ शब्दाने सांगितले. आग्रह, कठोरपणा यांचा अवलंब केला, तसा समजूत घालणे, अनुनय करणे याचाही अवलंब केला. कधी रागाने फटकारले तर कधी वात्सल्याने हनवटी धरून समजावले. पण काही थोडे अपवाद वगळले तर मनुष्य जाती सुधारली असे झाले नाही. माझे कोणी ऐकत नाही असा उद्वेग व्यासांनीही प्रकट केला आणि श्रीधर स्वामींनाही अंतकाळी तेच दुःख होते. सांगता ऐकताना जन्म गेला, पण शंका आणि प्रश्न आणि त्यांच्या निरसनाकरता केलेले वादविवाद जिथल्या तिथे जसेच्या तसे राहिले. थोर महात्मे स्वतःपुरते तरी मुक्त होते. कोणी बद्ध जीव नव्हते. ते लोककल्याणासाठी अवतार घेऊन आले होते. आपले कार्य संपताच निघून गेले. भगवंताशी एकरूप झाले. इतर बापडे ऐकणारे तर काय, पण सांगणारेही ठीकच्या ठिकाणी राहिले. कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, व्याख्याते उभे आयुष्य व्याख्यान प्रवचनात घालवतात. त्यांच्या शक्तीप्रमाणे, पात्रतेप्रमाणे त्यांना श्रोतेही मिळतात. ते 5-10ही असतात आणि सहस्रावधीही असतात. पण शेवटी परिणाम काय? जवळजवळ काहीच नाही. सांगणारा तांदळाच्या ढिगावर दृष्टी ठेवून सांगणारा आणि ऐकणारा फुकटात चांगला वेळ जातो किंवा घरी करमणूक होते म्हणून ऐकणार. सांगणाऱ्याला अनुभव नाही, ऐकणाऱ्याला जिज्ञासा नाही. हे असे सांगणे ऐकणे काय कामाचे? फार जुनी गोष्ट आहे. मी एकदा शंका आणि त्या विचारणारा त्यांची जंत्री ठेवली. एकदा एका शंकेचे निरसन झाले म्हणजे त्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीने तरी दुसरी काही नवीन शंका विचारावी की नाही. परंतु मला असे आढळले आहे की तीच व्यक्ती पुन्हा त्याच शंका विचारते. एकच शंका एकाच व्यक्तीने एका वर्षात 2दा-3दा विचारली असेही आढळले. शंका त्याच असतात. ईश्वर आहे का? आहे तर अनुभव का येत नाही? चांगले वागूनही दुःख का भोगावे लागते? प्रारब्ध असेल तर प्रयत्नाला अर्थ काय? पूजापाठात मन लागत नाही, काय करावे? धार्मिक दिसणारा मनुष्यही सदाचारी का नसतो? मन एकाग्र का होत नाही? जीव ब्रह्माचे ऐक्य कसे होते? इत्यादी इत्यादी. सांगणारा बहुधा नुसता पुस्तकी पंडित असतो. त्याला अनुभव नसतो. अनुभवासाठी जे करावे लागते ते त्याच्याही जीवनात नसते. तो पुस्तके पाहून संदर्भ गोळा करून सांगणार आणि आपण काय विचारले होते, कशाकरता विचारले होते हेही न आठवणारा, श्रवणात अवधान नसलेला असा श्रोता ऐकणारा. आता संशय तसेच येत राहिले तर नवल नाही. अनुभव नसल्यामुळे सांगणाऱ्याचा आणि प्रामाणिक जिज्ञासा नसल्यामुळे ऐकणाऱ्याचा सांगणे ऐकणे हा केवळ दंभाचार ठरतो. सांगणारा कृष्णासारखा असला पाहिजे की जो विश्वासाने सांगेल, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आणि ऐकणारा अर्जुनासारखा पाहिजे जो पुन्हा पुन्हा विचारेल, अगदी फटकळपणे विचारेल, पण शेवटी म्हणेल स्थितोऽस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. हा खरा संवाद आणि तोच हितकारी. हे प्रवचन इथेच संपलं. हरि ओम तत्सत.